शिवसेनेच्या वतीने नायगाव येथे मोफत नेत्र तपासणी होऊन मोतीबिंदू शिबिर संपन्न। शिबिरात लाभार्थ्यांची विक्रमी नोंद, शेकडो नागरिकांनी घेतला लाभ। यवतमाळ जिल्ह्याच्या वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम मागील 1 वर्षांनी सतत सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून नायगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिबिर आयोजित करण्यात आले। महात्मे नेत्रपेठी नेत्र रुग्णालय नागपूर व जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला। तज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून गरजू रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली। तसेच मोफत औषधे व चष्म्यांचे वाटप करण्यात आले। ग्रामीण नागरिकांना दिलासा देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा मानस जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी व्यक्त केला। आज 21/2/2026 रोजी नायगाव इथे आम्ही महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर यांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत याचं एक आयोजन केलं होतं। आणि इथं या गावामध्ये चांगल्या प्रकारे आम्हाला त्या शिबिराचा प्रतिसाद मिळाला। जवळपास 200च्या वर पेशंट आले आणि त्याच्यामध्ये जवळपास 90 पेशंट हे ऑपरेशनचे निघाले आहे। आणि येत्या 10 तारखेला हे सर्व पेशंट नागपूरला महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर इथे जाऊन यांचे ऑपरेशन होणार आहे। आणि सर्व प्रकारचं तिथं राहण्याची जाण्या येण्याची सोय आणि ऑपरेशन हे सगळं मोफत आहे। तर हे शिबिराचं उद्दिष्ट काय आहे? शिबिराचं उद्दिष्ट हेच आहे का आज प्रत्येक घरामध्ये जे म्हातारा आहे, जे 55-60च्या वरचं गेलेला व्यक्ती आहे, आज गावामध्ये राहणारा हा शेतमजूर आहे, शेतकरी आहेत किंवा बिलकुल म्हणजे ज्यांना कोणी आधार नाही, ज्या व्यक्तींना आधार नाही किंवा ज्या घरातील काही लोक त्यांचे मुलं नेहमी व्यस्त असतात, शेतकरी आहे किंवा ड्युटीवर आहे, त्यांना वेळ देऊ शकत नाही, अशा सगळ्या गरजू रुग्णांसाठी हे शिबिर होतं। आणि अशा गरजू रुग्णाचं कुठंतरी त्यांना कोणीतरी वाली भेटला पाहिजे। आणि आम्ही हे शिवसेनेच्या वतीनं हे आत्ताच नाही तर आम्ही वर्षभरात जवळपास आमच्या आत्तापर्यंत 7-8 कॅम्प झाले पूर्ण वणी विधानसभा क्षेत्रात। आणि दर 3-4 महिन्यामध्ये आम्ही हे आरोग्य शिबिर किंवा नेत्र तपासणी शिबिर हे आमचं चालूच राहते। एक समाजासाठी जसं आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवण दिली की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, निवड राजकारणच नाही तर समाजकारणसुद्धा हे झालं पाहिजे। कुठंतरी आपण लोकांच्या कामी पडलो पाहिजे, या भावनेतून आमचं हे शिबिर आहे। तर यानंतरचे शिबिर कुठं का राहणार? यानंतरचं शिबिर आहे पुढचं 1 मार्च 2026ला सिंधोला येते। हे भव्य महाआरोग्य शिबिर आहे। त्याच्यामध्ये नखापासून तर केसापर्यंत जे काही दुर्धर आजार आहे, कोणत्याही प्रकारचे आजार, हे सगळं मोफत त्याची तपासणी होणार आहे सिंधोल्यामध्ये। आणि ज्या रुग्णांची ऑपरेशनची आवश्यकता अशा रुग्णांना मेघेसावंगीला जाण्यापासून तर त्यांना वापस सोडण्यापर्यंत सगळं मोफत, त्यांची जेवणाची व्यवस्था सगळं, आणि त्या रुग्णाला कोणत्याही प्रकारची बिमारी त्याची सगळी ऑपरेशन हे मोफत होणार आहे। तर तुम्ही तुमच्या माध्यमातून लाभ घेणाऱ्यांना का आवाहन करू इच्छिता? लाभ घेणाऱ्यांना माझा हेच आव्हान आहे का जे आज आपल्या समाजामध्ये अति दुर्बल घटक आहे, ज्या गरजूंपर्यंत जो रुग्ण दवाखान्यापर्यंत जाऊ शकत नाही, ज्याले हे आज महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे, पंतप्रधान आरोग्य योजना, याचा लाभ भेटत नाही, अशा लोकांना ह्या शिबिरामार्फत कसा लाभ भेटवून द्यायचा आणि त्यांचे ऑपरेशन कसे करायचं हा आमचा उद्देश आहे। तर माझी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला हेच विनंती आहे का जे गरजू रुग्ण आहे त्या रुग्णापर्यंत हा मेसेज पोचवा। आणि ज्या रुग्णांना कोणत्याही प्रकारची बिमारीपासून जो त्रस्त असेल त्या रुग्णांना सिंधोल्या येथे 1 तारखेला अवश्य पाठवा। आज 21/2/2026ला डॉक्टर महात्मे नेत्र हॉस्पिटल नागपूर आणि अंधत्व निवारण समिती यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि
महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वणी झरी मारेगाव यांच्या अनुषंगाने हा एक नेत्र आरोग्य शिबिराचा कॅम्प आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता. या कॅम्पमध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास 200च्या वर रुग्णांची या ठिकाणी तपासणी झाली. अजूनही तपासण्या चालू आहेत आणि त्यातली जवळपास 90 ते 100 रुग्ण हे शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरली. त्या सर्व रुग्णांना 10 मार्चला इथून रवानगी करण्यात येईल आणि त्यांची जशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल तर त्यांना तात्काळ त्यांच्या घरी रवानगी करण्यात येईल. यात सर्वात महत्त्वाचं योगदान म्हणजे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख माननीय संजयभाऊ निखाडे, जिल्हा समन्वयक माननीय सुधीरभाऊ थेरे, आमची सर्व डॉक्टर मंडळी, माझ्या गावातील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य संजयभाऊ डवरे असतील, उमाजीभाऊ देठे असतील, ज्ञानेश्वरजी देवतडे, मंगेशभाऊ मुक्के, लोकेश्वर भाऊ बोबडे आमचे शिंदल्याचे आणि महत्त्व करून या ठिकाणी शाळा तपासणीमध्ये जे दुर्धर आजाराचे जे बालक होते त्या बालकांची तपासणीसाठी आम्ही माननीय डॉक्टर विवेकजी गोखणे, आरोग्य अधिकारी, आयुष ग्रामीण रुग्णालय वणी यांना पाचारण केलं होतं. त्यांनी आली, आमच्या मागणीला त्यांनी यशस्वीरित्या मान दिला आणि त्यांनी त्या तपासण्या पूर्ण केल्या आणि येत्या शुक्रवारी त्या सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा त्या ठिकाणी सर्व पद्धतीनं रक्त तपासणी होऊन त्यांना पुढील उपचारार्थ आम्ही पुढल्या यशस्वी त्यांच्या आरोग्याच्या लाभासाठी पाठवणार आहे. यात महत्त्वांशी म्हणजे आज शेतकीचा एवढा मोठा सीझन असताना सर्व शेतकरी बंधू आज मजूर वर्ग कापूस वेचणी चालू आहे आणि बऱ्याचशी शेतकरी हे त्यांच्या कामात व्यस्त आहेत. परंतु आमच्या बोलावणीला त्यांनी मान दिला आणि ते या ठिकाणी आलेत. आमच्या योजनेचा त्यांनी लाभही घेतला. परंतु असेच यथोरथ शिबिर आम्ही 1 तारखेला शिबिर आहे, त्याच्यानंतर उकणीला पण शिबिर घेण्याचा आमचा एक मानस आहे. तो पण निश्चितच पूर्ण करू.